नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे आज गरमागरम कढी, ताकाची आणि भात. चला तर मंडळी, रेसिपी छोटीशी आहे, संपूर्ण रेसिपी बघा. रेसिपीला सुरुवात करूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, जरूर चेक करा. एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते, करून बघा. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये भात मला शिट्या घेऊन शिजवायचा नाहीये. तर बघा, छोटीशी वाटी आहे, तर ह्या वाटीने मी 2 वाट्या घेणार आहे तांदूळ. आणि हा तांदूळ फार फुलत नाही, कारण हा आहे जिरा राईस, तर हा फुलत नाही जास्त. 2 वाट्या मला पुरे होणार आहे, तेवढा मी तांदूळ इथे घेतलेला आहे. तो घ्यायचा आहे स्वच्छ धुवून. तर बघा, तांदूळ मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ. आणि हे बघा, 1.5 इंच जवळजवळ हे पाणी आहे. एवढं पाणी मी या भातामध्ये तांदूळामध्ये टाकलेलं आहे. हे आता आपल्याला ठेवायचं आहे गॅसवरती. फुल गॅस केलेला आहे. गॅसवरती आपण कुकर ठेवलेला आहे आणि ह्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ घातलेलं आहे आणि जरासं आपल्याला ह्याच्यामध्ये चमचा फिरून घ्यायचा आहे आणि गॅस आपला फुलच आहे. तर आता एकीकडे होतो आपला भात. झाकण लावून शिट्या घ्यायच्या नाहीयेत, इथे मी ते दाखवणार आहे. आता बनवायची आहे कढी. कढी बनवण्यासाठी इथे मी वाटीभर ताक आहे, तर ते मगाशी मी असं मिक्स करून ठेवलेलं होतं. हे बघा, थोडं थोडं अजून त्याच्यामध्ये आहे, तर ते आपण व्यवस्थित असे प्लेन करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा, वाटण्यासाठी मी घेतलेले आहेत 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं, थोडासा तुकडा घेतलेला आहे आल्याचा, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे मंडळी धने आणि जिरं आणि खोबरं. तर ह्याचं मी वाटण करून ठेवत असते. असं ज्या सुक्या भाज्यांना मी घालत असते, तर आज मी तेच इथं घेतलेलं आहे. हे संपूर्ण वाटायचं आहे. इथे पाटा स्वच्छ मी वरवंटा आणि पाटा धुवून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला हे वाटण करायचंय. इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. ताकाच्याच भांड्यामध्ये मी हे वाटण काढून घेते. वाट्यावरती पाणी टाकून मी हे संपूर्ण पाणी दह्याच्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. मंडळी, भात इथे तुम्ही बघू शकता. वाटण वाटेपर्यंत मी गॅस फुल केला होता. मध्येच थोडंसं वरती जायला लागलं म्हणून मी गॅस परत कमी केला. आणि आता अजून थोड्या वेळ होऊ द्यायचे, त्यानंतर मी यातलं पाणी काढून टाकणार आहे आणि मग आपला भात मस्त मोकळा मोकळा इथे तयार होणार आहे. तर इथे मी दह्याच्या भांड्यामध्येच आपलं हे घातलेलं आहे वाटण. इथे आता आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ. रेग्युलर चणा डाळीचं जे बेसन पीठ आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. भरून 2 चमचे मी घेतलेले आहे, अगदी थोडंसं. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय. मस्त हे मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला द्यायची फोडणी. एक पातेलं आपण गॅसवरती ठेवलेलं आहे. तेल घालूया. कढीला फार तेल घालत नाहीत, अगदी 1 टीस्पून मी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं. तेल आपलं चांगलं कडक झालेले, थोडेसे घालायचे मेथीचे दाणे, थोडासा घालायचा आहे हिंग आणि अर्धा टीस्पून घालायची राई आणि अगदी थोडेसे घालायचे जिरे.
आणि थोडीशी घालायची आहे हळद. आणि आता आपण जे मिक्स केलं दह्यामध्ये मटण आपलं ते घालायचं. आणि आता आपल्याला गरजेनुसार घालायचं आहे पाणी. कढी आपल्याला भाताबरोबर खायची आहे, त्यामुळे आपल्याला एकदम अशी घट्ट कढी नको आहे. मस्त कलर आलेला आहे कढीला. पाणी आपण गरजेनुसार टाकलेलं आहे. आता घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. आता कमी गॅस करून मी हे उकळून घेणार आहे. मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे आणि हलवून द्यायचं आहे. तर आता आपण बघूया तांदूळ इकडे आपले कितपत झालेले आहेत ते. तांदूळ मस्त आपले शिजत आलेले आहे. अर्धा आपला रेडी भात झालेला आहे जवळजवळ. बघा काहीच वेळ लागत नाही. छोटंसं वाटण होतं, खूप लवकर झालेलं आहे. तर आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवून आणि कपड्याने पकडून ह्याच्यातलं पाणी इथे आपल्याला काढून टाकायचं आहे. बघा एक भांड मी इथे घेतलेलं आहे. गरम आहे हे, त्यामुळे बेसिन मध्ये पण आपण गरम गरम असं पाणी ओतायला पाहिजे नाही, कारण ते हे होतं, चोक होऊन जातं. कपड्याने व्यवस्थित पकडायचं आहे आणि आपल्याला ह्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचंय. म्हणून भात शिजवताना बघा झाकण थोडंसं लहान असल्यामुळे ते पाणी एकीकडून बाहेर येते, म्हणून तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर भात शिजवताना मात्र तांदळामध्ये पाणी आपल्याला भरपूर घालायचं आहे, जेणेकरून असं आपलं पाणी वरचंही निघालं पाहिजे व्यवस्थित. तेव्हा आपला भात मस्त मोकळा मोकळा होतो. बघा संपूर्ण पाणी आपलं हे भातातलं आपण काढून घेतलेलं आहे. मला इथे मी तांदूळ दाखवते मंडळी. हे बघा, हा जिरा राईस आहे, तरी हा जास्त फुलत नाही. नाहीतर एवढ्याच 2 वाट्यांचा बासमती राईसचा भात खूप होतो मंडळी, हा फार फुलत नाही. तर बघा आता याच्यावरती पॅक झाकण ठेवायचं आहे आणि परत आपल्याला हार्डली 2 सेकंद फक्त आपल्याला हा गॅसवरती ठेवायचा. कमी गॅसवरती आता आपल्याला पॅक झाकण ठेवायचं आहे. अगदी 2 सेकंद फक्त. गॅस इथे कमी आहे. आता आपली कढी उकळलेली आहे, तर तिथे बघूया. बघा मंडळी, कढी आपली उकळते. एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाहीये. दही होतं 1 वाटी भरून आणि एकदम कमी आंबट पण नाही आणि खूप जास्त आंबट पण नाही. तर अगदी छान आपली कढी इथे तयार झालेली आहे. तर आता कढी आपली उकळत आलेली आहे. मंडळी आता थोडासा घालायचा आहे याच्यामध्ये गुळ. बरेच जण कढीमध्ये गुळ घालत नाही, पण मंडळी घालून बघा. तेवढ्याशा गुळाने काही कढी गोड होत नाही, पण कढीची चव खरंच खूप छान लागते. माझ्या इथे सगळ्यांना कढीमध्ये गुळ आवडतो. त्यातल्या त्यात माझी लेक तर बिना गुळ टाकल्याची कढी खात नाही, ती अगदी वरून तरी घेतेच. मग तर प्रत्येकाची आवड असते, कोणाला खूप जास्त आंबट आवडतं, पण थोडंसं घालून बघा, चव छान लागते कढीची. गोड आंबट थोडंसं बॅलन्स होतं ते. आणि एवढ्या मोठ्या कढीमध्ये अगदी थोडंसं आपण गुळ घातलेला आहे, तर नक्की घालून बघा. तर मंडळी एकीकडे आपला भातही अगदी गरमागरम तयार आहे आणि कढी पण बघा किती झटपट तयार झाली. तर मी मिक्सरचं जे मगाशी बोलले तुम्हाला की थोड्याशा प्रमाणात जर करायचं असेल, अगदीच 1-2 माणसं घरात असतील, तर तेवढ्यासाठी आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते छोटासा मसाला तो इकडे तिकडे जातो आणि मग पाणी टाकल्यानंतर सुद्धा ते जाड जाड राहतं. तर बघा मंडळी, कढी अशी प्लेन यायला पाहिजे. त्यातलं वाटण कसं बारीक असेल तर ती एकदम छान चवीला लागते. म्हणून थोडंसं वाटण असेल तर मी पाट्यावर वाटत असते. तर त्या पद्धतीने तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर नक्की वापर करा. अन्यथा नसेल तर मग आपण जे आहे त्याच्यात ऍडजस्टमेंट करतो. चला, तर आता कढीला आपल्या उकळी आलेली आहे. थोडीशी आपण आता वरती आलेली आहे कढी बऱ्यापैकी उकळून. अजून थोडंसं आपण त्याला उकळू द्यायचंय. हे बघा, एकदम वरती जायच्या आधी मात्र आपल्याला गॅस परत कमी करायचा आहे. कढी भरभर उतू जाते, एकदम पातेलं आपल्याला कळतही नाही की आत्ता होती खाली आणि लगेच कशी काय वरती गेली. भरकन कढी वरती जाती. तर आपल्याला उकळताना मात्र कढी इथे थोडंसं चमचा घेऊन आणि त्याला खालीवर करत राहायचंय. कढी तयार आहे मंडळी, भात तयार आहे. मग काय आता गरमागरम मस्त संध्याकाळचा बेत आमचा तयार झालेला आहे. कधी कधी काय होतं, हलकं फुलकं खाण्याची इच्छा असते आणि कढी भात तर सगळ्यांचाच आवडीचा आहे. आणि आता तर काय उन्हाळा आहे मंडळी, कढी ताक काय विचारू नका, हे पदार्थ सगळ्यांना आवडत असतात. तर बघा शिजून झालेली आहे कढी, छान आता उकळलेली आहे. तर इथे मी गॅस केलेला आहे बंद आणि कढी आपली तयार आहे. तर ह्या पद्धतीने मंडळी कढी नक्की करून. तुम्हाला सांगते, ही कढी बिना कोथिंबिरीची असते ना तरी सांगू ना एवढी छान वास येतोय तिचा, कारण आपण त्यात टाकलेले धने. तर मंडळी फक्त स्वरूप बदललेलं आहे, तरी सुद्धा मी धन्याचा वापर करते. तुम्हीही करून बघा. तर चला, कढी तयार झालेली आहे. भातही आपला मस्त मोकळा मोकळा इथे तयार झालेला आहे मंडळी. मी इथे जवळून तुम्हाला दाखवते.
गरमागरम आपला भात तयार झालेला आहे. गरमागरम भात आणि कढी. हे बघा मस्त वाफळता भात आहे मंडळी, उपळा भरभरीत झालेला. आहा हा. आणि कढी, मस्त वास सुटलेला आहे कढीचा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मंडळी इतर मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनल सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे रेसिपीज आहेत. मोदकांचे प्रकार आहे मंडळी, खूप सारे. मच्छीचे प्रकार आहे, नॉनव्हेजचे आहे, सुकी ओली मच्छी, बरेच प्रकार आहेत. तर त्यातली एखादी रेसिपी तुम्हाला खरंच आवडू शकते तर नक्की करून बघा. आणि आजची आपली ही भात आणि कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.